वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि आज आहे डे 2 आणि आता किती वाजले, आय थिंक 11 सव्वा 11 काहीतरी वाजलेत. आणि आता मी चालली बाहेर. फडसाहेब आणि पाच अगोदरच बाहेर गेले, माझं आवरायचं राहिलं होतं, तर आता आपण बाहेर चाललोत. अँड दिस इज हाऊ आय एम लुकिंग. आणि बाहेर आता जे काल नव्हते ते सगळेजण आज येणार आहे. जे काल येऊ नाही शकले ते आज ॲक्च्युली गेट टुगेदर आहे, तर आज सगळेजण भेटतील. तर आज त्याच्यामुळे मी पार्ट 2 मध्ये शूट करते. तर आजचा व्लॉग पण पूर्ण बघा, कोण कोण येतं, काय काय होतं ते डिटेलमध्ये दाखवते. सो स्टे हिअर. आणि हा आहे माझा लुक, असं काहीतरी दिसते मी. सो कमेंट बिलो की मी कशी दिसते. आणि आता बाहेर जाऊयात आणि बघूयात पुढं काय काय होतं ते. सो स्टे हिअर. आणि येस, आता परत पार्क पूलमध्ये आलेला आहे. पार्कला तर स्विमिंग पूलमधून बाहेरच निघा वाटत नाही. रात्री एवढा वेळ पाण्यात खेळून पण पार्क परत सकाळी 7 वाजता उठून पाण्यात आलेला आहे. आणि पार्कचं काही स्विमिंग पूलच्या बाहेर निघण्याचं चान्स दिसत नाही आहे. आणि आता मी तुम्हाला विलाचा टूर देते. तरी असा रात्री तुम्हाला रिसॉर्टचा टूर द्यायचा राहिला होता, त्याच्यामुळे मी आता टूर देते रिसॉर्टचा. काही रिसॉर्ट कसं होतं, हा ॲक्च्युली एंट्रन्स आहे जिथून काल आम्ही गाडी आणली होती, जे तुम्ही बघितलं असेल. त्याच्यानंतर गाडी इकडे पार्क केली, इकडे पुढे गेल्या रूम्स आहेत त्या मी नंतर दाखवते. आणि इथून पुढे आलं की इथे राईट साईडला असं एक स्विमिंग पूल होता. इकडे ॲक्च्युली रेन डान्सचं हे केलेलं आहे स्ट्रक्चर त्यांनी. तिकडे पण 2 रूम आहेत, पण त्याला AC अटॅच नाही आहे. आणि इथून थोडे पुढे गेलं की एक बॅक साईडला एक रूम आहे की ज्याच्यात 10 ते 12 जण कमीत कमी राहू शकतात, अशी एक मोठी रूम आहे. इकडे एक रूम आहे. त्याच्यानंतर मागे दिसत असेल तुम्हाला इथे एक तलाव आहे आणि तिथे बोटिंगची पण सुविधा आहे, पण आम्ही काही बोटिंग केलं नाही आहे असं. आणि हे इथे असं येण्या जाण्यासाठी त्यांनी असं स्पेस बनवला आहे. आणि इकडे ओपन लॉन आहे. आणि ही जी अटॅच रूम आहे मोठी ती इथे, त्याला पण AC आहेत. आणि हा असं ओपन स्पेस आहे. आणि इथे असं सोफा वगैरे आहे. इकडे पुढे डायनिंगचा एरिया आहे जिथे जेवणाची वगैरे नाश्त्याची जेवणाची सोय होती. बदक वगैरे पण दिसत असतील तुम्हाला ॲक्च्युली आता तिथं. आणि तिकडे पलीकडे इथे आमची रूम होती आणि बॅक साईडला किचन होतं. ओ आता दुसऱ्यांनी परत सांगू नये ही माझी आंबट होऊन जाईल ते परत तेच आता मागच्या रेश्मा मीनाक्षी बागेश्री कोणीतरी सुरुवात करायची. बरोबर आहे. नाव गाव पत्ता ऍड्रेस नवरा बायको लेकर सासू सासरे कळत नाहीये. रुपेश कॉल करणार आहे सगळ्यांसाठी. काय करतो, सगळे रेडी आहेत का? रेडी, मुली रेडी, मुलं रेडे. ठीक आहे, तू काय रे, तू फोटो साठी मग राहुल भाव बनविला आता. 7979 5757. अँड नाव इट्स टाइम टू मेक रील. बट ह्या सगळ्या पोरांनी मिळून रील 1 नंबर खराब करून टाकली आहे. आणि 3दा रिटेक घेऊन पण फायनली रील बनलीच नाही. सो जशी आहे तशीच पोस्ट होणार आहे इंस्टाग्रामला. आता त्याच्यात काहीच करू नाही शकत आपण, कारण 3दा रिटेक घेऊन पण यांनी एकाने पण पोज नाही दिली नीट. सो होता है बॉयज होंगे ग्रुप में तो ऐसा ही होता है. आणि आता हे मुलींचा टर्न होता, त्या बदला घेत होत्या रीलचा.
त्यांच्यासोबत जी रील खराब झाली आहे त्याचा बदला घेणं चालू होतं. सो त्यांनी पण त्याचा पुरेपूर बदला घेतलाय. सो येस, कशी वाटली रील सांगा एकदा. आता माझी बॅटिंग, आता माझी बॅटिंग चालू. चलो ए दाखवा 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 राईट दाखवा. एक नंबर, एक नंबर. छान 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 आहे ना. बेस्ट ऑफ लक. सुंदर आहे. है ना. हा युवराजचा फोटो आहे. दुसरा फोटो बघ आपण उभे काढलेले म्हणून त्याला तो टाकला. सुंदर सुंदर आहे, सुंदर आहे, एक नंबर आहे. त्याने असंच मेसेज टाकला करू का मी. एवढा का खाना पड़ेगा.